विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 3 चे 3.4 द मॅजिक वर्ड्स क्लब हा लेसन अभ्यासणार आहोत. द मॅजिक म्हणजे काय मित्रांनो? जादू, जादूमय. वर्ड्स म्हणजे शब्द आणि क्लब म्हणजे मंडळ. म्हणजे असं मंडळ की ज्या ठिकाणी आपल्याला जादूमय शब्द शिकायला भेटतील. मग ते मॅजिक वर्ड्स कोणते आहेत? तर या लेसनमध्ये आपण ते बघणार आहोत. बिफोर लर्न दिस लेसन, लेट्स इमेजिन. चला तर मग आता कल्पना करूया. लेसन शिकण्या अगोदर ब्रेन वॉश आपण करूया. काय सांगितलंय ते बघूया. मॅजिक वर्ड कसं असतं ते. क्लोज युअर आईज अँड इमॅजिन दॅट देर आर 2 आयलँड्स. डोळे बंद करा तुमचे आणि कल्पना करा तर 2 प्रकारचे आयलँड असतात. ओके. आयलँड ए, रफ island. On this island, if you ask for water, people shout, "Get it yourself." If you trip, people laugh. No one says sorry or thanks. असं आयलँड म्हणजे अशा प्रकारची भूमी की ज्या ठिकाणी रफ आयलँड आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही संवाद साधताना एखाद्याकडनं पाणी मागितलं, लोकांकडनं पाणी मागितलं, मला पाणी द्या, तर ती लोक ओरडून सांगतील तुम्हाला, गेट इट युअरसेल्फ. तुझे घे असं सांगतील. किंवा तुम्ही काही बोलायला गेलात तर लोक तुम्हाला हसतील आणि त्यांच्याने चूक जरी झाली तरी ते तुम्हाला सॉरी म्हणणार नाही आणि तुम्ही त्यांची गरज पूर्ण केली तरी ते तुम्हाला थँक्यू म्हणणार नाही. तर असं आयलँड तुम्हाला आवडेल का? आयलँड बी आहे मॅजिक आयलँड, जादूमय आयलँड आहे, भूमी आहे. हेअर इफ यू नीड हेल्प समवन सेज मे आय हेल्प यू. हे असं आयलँड आहे की या ठिकाणी तुम्हाला मदत पाहिजे आहे तर लगेच तुम्हाला ते म्हणतील मे आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू का? इफ यू डू समथिंग गुड समवन सेज थँक यू, एव्हरीवन स्माईल. जर तुम्ही चांगली गोष्ट केली, करून दाखवली, दुसऱ्यांसाठी काही मदत केली तर तुम्हाला लगेच समोरची व्यक्ती थँक्यू असं म्हणेल, प्रत्येक जण हसून थँक्यू म्हणतील. तर दिस आयलँड ए अँड आयलँड बी, विच आयलँड वुड यू लाईक टू लिव्ह इन, वाय? मग तुम्हाला कोणतं ठिकाणी राहणं आवडेल आणि का असं विचारलेलं आहे. मग तुम्ही सहज सांगणार आयलँड बी, मॅजिक आयलँडमध्ये. ओके. मग तुम्ही सांगू शकता आय लाईक टू लिव्ह इन मॅजिक आयलँड बिकॉज देअर इज मॅनर्स. ओके. व्हॉट मेक्स आयलँड बी डिफरंट फ्रॉम आयलँड ए? मग बी हे आयलँड ए पासून कसं डिफरंट वाटतं तुम्हाला? कारण आयलँड ए मध्ये मॅनर्स नाही आहेत, शिष्टाचार नाही आहेत, एटिकेट्स नाही आहेत, पण आयलँड बी मध्ये ते आहे. म्हणून हा फरक तुम्हाला जाणेल. तर याचं स्क्रीनशॉट इथं टाकलं जाईल, ते तुम्ही पाहून घ्यायचं. ओके. चला तर मग द मॅजिक वर्ड्स क्लब कसं आहे ते बघूया. रीड अँड अंडरस्टँड. Imagine a world where everyone is grumpy and rude. No one says please or thank you. How would you that feel? Sad, right? कल्पना करा की असं जग आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक जण कसं आहे, असभ्य आहे, मॅनरलेस आहे आणि कोणी प्लीज आणि थँक्यू म्हणत नाही. मग तुम्हाला ते वर्ल्ड कसं वाटेल, तो जग कसं वाटेल? सॅड ना, राईट? अत्यंत वाईट वाटेल. या ठिकाणी मॅनर्स नाही आहे, सर्व लोक र्यूड आहेत, असभ्य आहेत, ग्रम्पी आहेत. बट वेट, देर इज अ सिक्रेट क्लब दॅट मेक्स द वर्ल्ड अ हॅपी प्लेस. थांबा, पण एक गुप्त असं एक मंडळ आहे, क्लब आहे की ज्या ठिकाणी या जगात हॅपी प्लेस तयार होऊ शकतं. मग ते काय आहे? इट्स कॉल्ड द मॅजिक वर्ड्स क्लब. कोणतं क्लब आहे ते? मॅजिक वर्ड्स क्लब. मॅजिक वर्ड क्लब आहे. डू यू वॉन्ट टू जॉईन? मग याच्या मॅजिक वर्ड क्लबला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे का?
काय असतं हे द मॅजिक वर्ल्ड क्लब? हां, बघूया मग. देन लेट्स जॉईन द मॅजिक वर्ड्स क्लब अलॉंग विथ रोहन. लेट मी इंट्रोड्यूस यू टू रोहन थ्रू हिज स्टोरी. चला तर मग, जर मॅजिक वर्ल्ड क्लबला जॉईन व्हायची असेल तुम्हाला, तर आधी रोहनचा परिचय करून घेऊ, कारण रोहन सोबत आपल्याला जॉईन व्हायचे आहे. हा रोहन कोण आहे त्याचे परिचय आपण करून घेऊया. मग रोहन्स ग्रम्पी डे. आता रोहनचं ग्रम्पी डे म्हणजे ज्या दिवशी त्याला तो दिवस आवडला नाही, मूड ऑफ झालेला, तो डे. कसा आहे तो डे बघूया. रोहन वॉज द बॉय हू ऑलवेज फॉरगॉट हिज मॅनर. रोहन असा मुलगा आहे की तो नेहमी त्याचं मॅनर्स म्हणजे शिष्टाचार विसरतो. कसं? ही वुड से गिव्ह मी दॅट पेन. He would say, give me that pen. He would push the people without saying anything. मग समजा गिव्ह मी दॅट पेन असं सांगितल्यानंतर त्याला जर तुम्ही सांगितलं गिव्ह मी दॅट पेन, तर तो पेन देताना ऑफकोर्स वगैरे काही बोलणार नाही, मॅनर्स दाखवणार नाही, डायरेक्ट तो फेकून देईल तुमच्याकडे, असं त्याच्या अर्थ. ही वुड पुश द पीपल विदाउट सेईंग एनिथिंग. तशी पेन भिरकावून देईल. ही नेवर स्माइल ॲट द स्कूल बस ड्रायव्हर. शाळेत जात असताना बस ड्रायव्हर जवळ तो स्माइल पण करत नाही, कधी करत नाही. वन डे रोहन फाउंड अ मिस्टेरियस गोल्डन ticket in his desk. It said, to enter the land of happiness, you must use the 5 magic keys. एकदा काय झालं, शाळेमध्ये त्याच्या बेंचवर, डेस्कवर एक गोल्डन तिकीट त्याला भेटलं. त्याच्यात लिहिलं होतं, टू इंटर द लँड ऑफ हॅपीनेस यू मस्ट यूज द 5 मॅजिक कीज. जर तुम्हाला आनंदी जगात यायचे असेल, वावरायचे असेल, तर तुम्हाला हे 5 मॅजिक कीज आहेत, ते वापरणं आवश्यक आहे. जादूमयी अशा चाव्या. तर ते 5 मॅजिक कीज कोणते आहेत बघा बरं, टेबलमध्ये दिले आहेत बघा. द कीज कोणत्या कीज आहेत? 5. प्लीज, थँक्यू, सॉरी, एक्सक्यूज मी, मे आय. हे कीज आहेत. आणि मग हे कीज केव्हा वापरणार तुम्ही? जे तुम्हाला लँड ऑफ हॅपीनेस पाहिजे असणार तर. व्हेन टू यूज इट. प्लीज केव्हा वापरणार? प्लीज. व्हेन यू वॉन्ट टू आस्क फॉर समथिंग. जेव्हा तुम्हाला एखाद्याला काही विचारायचं राहिलं, तर तुम्ही ते विचारण्या अगोदर प्लीज म्हणायचं. जेव्हा तुम्हाला काही पाहिजे असणार आहे, तेव्हा आधी प्लीज म्हणायचे. उदाहरणार्थ तुम्हाला पेन पाहिजे, तर प्लीज गिव्ह मी युअर पेन असं म्हणा. तुम्हाला ॲड्रेस विचारायचा असेल तर काय म्हणणार? प्लीज कॅन यू टेल मी द ॲड्रेस प्लीज असं म्हणू शकता. ओके. थँक्यू केव्हा वापरणार? व्हेन समवन हेल्प यू ऑर गिव्ह यू समथिंग. जे तुम्हाला एखाद्याने मदत केली किंवा तुम्ही मागितलं आणि त्याने तो दिली, तर अशा वेळेस तुम्ही त्याला काय म्हणायचं आहे? थँक्यू. ओके. तुम्ही पेन मागितली, एक्सक्यूज मी, गिव्ह मी युअर पेन प्लीज. मग त्याने ऑफकोर्स टेक इट असं दिलं, मग त्याला थँक्यू असं तुम्ही म्हणू शकता. ओके. सॉरी व्हेन यू मेक अ मिस्टेक ऑर हर्ट समवन. तुम्ही एखाद्याला दुखावलं किंवा चूक झाली तुमच्याने, तुम्ही लगेच समोरच्याला काय म्हणायचं आहे? सॉरी, माफ करा. ओके. एक्सक्यूज मी केव्हा वापरणार? व्हेन यू वॉन्ट टू इंटरप्ट ऑर मूव्ह थ्रू अ क्राऊड. जेव्हा तुम्हाला मध्येच काही विचारायचे राहिलं, 2 व्यक्ती उभे असतात, त्यांना मध्ये काही विचारायचं राहिलं, किंवा क्लासमध्ये सरांना काही विचारायला तर मध्ये, तर तुम्ही एक्सक्यूज मी आधी म्हणा, एक्सक्यूज मी सर असं म्हणा. किंवा गर्दीमधनं पास व्हायची असेल, यायची असेल, तर एक्सक्यूज मी असं करत तुम्हाला जावं लागणार. हे मॅनर्स. मे आय केव्हा वापरणार मित्रांनो? व्हेन यू वॉन्ट टू टेक परमिशन. जेव्हा तुम्हाला परमिशन पाहिजे असेल, जसं वर्गात यायची परमिशन आपण घेतो, मे आय कम इन सर. काय म्हणता तुम्ही? मे आय कम इन सर. ती तुम्ही परमिशन मागता टीचरकडनं, तेव्हा तुम्ही मे आय वापरायला पाहिजे. प्लीज म्हणजे कृपा करून, थँक्यू म्हणजे आभारी आहे, सॉरी म्हणजे क्षमा करा, एक्सक्यूज मी म्हणजे माझे जरा ऐकता का किंवा माफ करा असं आहे. मे आय म्हणजे मी येऊ का असं त्याच्यात. ओके. हे 5 मॅजिक कीज आहे.
As you have joined the club now, let's see if you can use the right magic key. Read the situation and respond. चला, तुम्ही आता क्लबला जॉईन झाला आहात, तर मॅजिक की तुम्ही राईट वापरताय का ते बघूया. सिच्युएशननुसार तुम्ही काय सांगाल ते बघूया. 1, you want to borrow a pencil from your friend. What do you say? तुम्हाला तुमच्या मित्राकडनं पेन्सिल मागायची उसनवार, तर तुम्ही आधी काय म्हणणार? व्हॉट डू यू से? प्लीज काय वापरणार? प्लीज बॉरो मी अ पेन्सिल, युअर पेन. प्लीज बॉरो युअर पेन. प्लीज वापरा. यू ॲक्सिडेंटली बम्प इन टू अ टीचर इन द हॉलवे. व्हॉट डू यू से? तुम्ही चालता अचानक टीचरला बम्प झालात, म्हणजे ठोकला गेलात, तर त्यावेळेस टीचरला काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल सांग बरं? चूक झाली ना तुमच्याने, काय म्हणाल? सॉरी. काय म्हणणार? सॉरी म्हणा. युअर मदर गिव्स यू अ डिलिशियस मँगो. व्हॉट डू यू से? तुमच्या आईने तुम्हाला अतिशय डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट असा आंबा दिला खायला, तर तुम्ही मदरला काय म्हणाल? व्हॉट डू यू से? काय म्हणाल? आय से थँक्यू असं म्हणा. काय म्हणणार? थँक्यू. यू वॉन्ट टू एंटर द क्लास वाईल द टीचर इज टीचिंग. जेव्हा शिक्षक शिकवत असताना तुम्हाला वर्गात जायचे आहे, तुम्ही लेट झालात वर्गात जायचे, तर आधी वर्गात जाता अगोदर काय विचारणार सरांना? व्हॉट डू यू से? काय म्हणाल? आन्सर इज आय से मे आय कम इन सर. मे आय. किंवा आधी म्हणा एक्सक्यूज मी, लक्ष वेधण्यासाठी, टीचरचे लक्ष वेधण्यासाठी काय म्हणाल आधी? एक्सक्यूज मी सर, मग परमिशन मागा. मे आय कम इन असं. ओके, अंडरस्टूड. लेट्स टेक a tour to the club and learn some more good manners. एकत्र बसून आपण टूरला याच्यापेक्षा चांगले असे मॅनर्स आपण शिकणार आहोत. शिका. लक्षात. गोल्डन रूल्स फॉर चिल्ड्रेन. आता इथं याच्यामध्ये मॅजिक वर्ल्ड क्लबमध्ये गोल्डन रूल्स फॉर चिल्ड्रेन दिलेले आहे, म्हणजे मुलांसाठी हे सुवर्ण असे नियम आहेत. ओके, कोणते आहेत ते बघा. लिसन फर्स्ट. हे गोल्डन रूल आहेत. लिसन फर्स्ट. आधी ऐकायची शिका. काय? लेट अदर्स फिनिश टॉकिंग बिफोर यू स्पीक. समोरच्या व्यक्ती बोलत असेल तर त्याला आधी पूर्ण बोलून घेऊ द्या, आणि त्याचे बोलणं फिनिश झाल्यानंतर तुम्ही बोला. लक्षात. हा नियम आहे. लिसन फर्स्ट. पहिले ऐकायचं. समोरच्या बोलतोय त्याला पूर्ण बोलून घेऊ द्यायचं, तुम्ही त्याच्या नंतर बोलू शकता. तुम्ही बोलण्या अगोदर त्या समोरच्याला बोलू द्यायचं, पूर्ण बोलू द्यायचं, आणि मग बोलायचं. तुम्ही ऐकायचं. लिसन फर्स्ट. दिस इज द गोल्डन रूल. द स्माइल पॉवर. अ सिम्पल गुड मॉर्निंग विथ अ स्माइल कॅन मेक समोर्स डे. आणि दुसरं काय आहे गोल्डन रूल? द स्माइल पॉवर, म्हणजे स्मित हास्य नेहमी ठेवायचे चेहऱ्यावर. सकाळी भेटला असेल कोणी, गुड मॉर्निंग असं स्मित हास्य द्यायचं, की त्याच्या डे जो आहे तो चांगला होईल. स्माइल हा डे चांगला करतो, चांगला दिवस जातो त्याचा. गुड मॉर्निंग स्माइल करायची नेहमी, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं. थर्ड, टेबल मॅनर्स. काय? कसं? डोंट टॉक विथ युअर माउथ फुल ऑफ फूड. टेबल मॅनर कोणाला म्हणता? तर बोलताना तोंडामध्ये काय घातलेलं आहे, तुम्ही काय खातायत, तोंडामध्ये काय खातायत, समजा ॲपल्स खाताय आणि ॲपलचे पीस तोंडामध्ये आहे आणि चावून करताय तुम्ही आणि बोलतायत. दिस इज द रॉंग वे टू टॉक. ओके, ते मॅनर्स नाही आहेत. टेबल्स मॅनर कसं पाहिजे? डोंट टॉक विथ युअर माउथ विथ फुल ऑफ फूड्स. तोंडात काही भरलेलं असेल तेव्हा बोलू नका. हे टेबल मॅनर. हेल्पफुलनेस. होल्ड द डोअर ओपन फॉर समवन कॅरिंग हेवी बॅग्स. हेल्पफुल मॅनर कशी असतात गोल्डन रूलमध्ये? हेल्पफुल मॅनर काय असतं? म्हणजे मदत. कसं? होल्ड द डोअर ओपन फॉर समवन कॅरिंग हेवी बॅग्स. जर समजा एखादा बॅग घेऊन हेवी बॅग धरून येतोय, ते दारात तुम्ही आहात, तर ते दार उघडं ठेवायचं आणि त्याला आधी येऊ द्यायचं. ओके. मॅनर्स ॲट होम. मग घरी पाळायचे मॅनर्स कोणते आहेत ते बघा आता. Good manners shouldn't be saved only for school or guests. They start at home. Your family deserves your best behavior too.
फक्त गुड मॅनर्स हे फक्त शाळेसाठी आणि आलेल्या पाहुण्यांसाठी नसतात, ते तुमच्या घरापासून सुरू करायला पाहिजे. युअर फॅमिली डिझर्व युअर बेस्ट बिहेवियर टू. तुम्ही कसं वागता हे तुमच्या फॅमिलीने डिझर्व करायला पाहिजे तुम्हाला. आलं लक्षात? तुम्ही मॅनर्स घरात वापरले पाहिजे. रिस्पेक्ट युअर एल्डर्स. आपल्यापेक्षा मोठे असलेल्यांचा मान सन्मान राखला पाहिजे, आदर राखला पाहिजे, आदर केला पाहिजे. ऑलवेज स्पीक पोलाइटली टू युअर पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स. नेहमी आपले जे आजी आजोबा असतात किंवा आई वडील आहेत त्यांच्या जेवण कसं बोललं पाहिजे, सभ्यतेने बोलायला पाहिजे, पोलाइटली बोलायला पाहिजे. अ सिम्पल क्वेश्चन लाईक हाऊ वॉज युअर डे आजी कॅन मेक हर व्हेरी हॅपी. तुमच्या घरातल्या आजीला तुम्ही सहज विचारा, सिम्पल क्वेश्चन काय, हाऊ वॉज युअर डे आजी. काय आजी, संध्याकाळी तिला विचारा हाऊ वॉज युअर डे आजी, काय आजचा दिवस कसा होता आजी. ते ऐकून ती फार खुश होईल. कीप इट टायडी. आफ्टर प्लेइंग put your toys or books back in their places. Cleaning your own mess is a sign of a responsible person. Keep it tidy. टायडी म्हणजे स्वच्छता राखायची, क्लीननेस पाहिजे आहे. कसं, जेव्हा तुम्ही समजा खेळतायत, टॉईस खेळतायत, म्हणजे हे किंवा तुम्ही काही पुस्तकं वाचतायत, आजूबाजूला पसरून दिले आहेत, खेळणी खेळतायत, आणि खेळल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, जी खेळणी जिथून उचलली तिथंच आणि पुस्तक जिथे होते तिथंच ठेवायला पाहिजे. लक्षात? क्लिनिंग युअर ओन मेस हे रिस्पॉन्सिबल पर्सनचं एक साईन आहे. ओके. जबाबदार नागरिक कसा असतो, व्यक्ती कसा असतो की जी वस्तू जिथून उचलली काम झाल्यानंतर ती तिथंच ठेवली गेली पाहिजे. तिला टायडी म्हणतात, क्लीननेस. ओके. नॉक नॉक. ऑलवेज नॉक ऑन अ क्लोज डोअर बिफोर एंटरिंग. इट शोज यू रिस्पेक्ट द अदर पर्सन्स प्रायव्हसी. तुम्ही कुठे गेलात, समजा कोणाच्या घरी गेलात आणि दार बंद दिसलं तर तिथं आधी नॉक करायचं. बेल असेल ती बेल वाजवा, बेल नसेल तर नॉक करायचं, टक टक असा आवाज करायचा. किंवा दार उघडं आहे आणि तुम्हाला त्या घरात जायचं आहे, एंटर करायचे आहे, दार उघडं दिसलं, डायरेक्टली तुम्ही एंटर नाही करू शकत, बॅड मॅनर्स. मग गुड मॅनर्स कसं असतं तर बिफोर एंटरिंग यू हॅव टू नॉक द डोअर. मग आता दार उघडं असलं तरी ते दाराला तुम्ही नॉक करायचं. मग नॉक केल्यानं आवाज आला का घरातला कोणीतरी येईल तेव्हा त्याला सांगायचं आहे, त्याला तेव्हा तुम्ही एंट्री करायची त्याच्यात. ते गुड मॅनर्स असतं. लक्षात? त्याच्याने काय होईल, इट शो युअर रिस्पेक्ट द अदर पर्सन प्रायव्हसी. आता घरात बिचारे झोपले असतील, काही काम करत असतील, मग तुम्ही डायरेक्टली गेलात ते कन्फ्यूज होऊन जातील. म्हणून दार उघडं असेल किंवा बंद असेल आधी नॉक करायचं असतं दाराला, हे लक्षात ठेवायचं. दॅट इज द गुड मॅनर्स. फोन मॅनर्स एट होम. फोन मॅनर्स कसं असतो घरी, डू नॉट यूज युअर फोन और वॉच TV while the family is having dinner together. Talk to each other instead. जेव्हा घरात एकत्र बसून तुम्ही जेवत असणार फॅमिली सर्व, तर तुम्ही तुमचा फोन असेल, तुम्ही तुमचा फोन जेवता जेवता तो पाहायचा नाही. किंवा TV लावली असेल, तुम्ही TV लावली जेवताना, ते TV लावू नये, टेलिव्हिजन पाहू नये जेवताना. एकत्र बसून जे जेवलात तुम्ही, डिनर घेतलं रात्रीच्या वेळेस, तर मोबाईल यूज करायचा नाही, TV बंद ठेवायची. त्याच्यापेक्षा काय करायचे, ते बघण्यापेक्षा, TV बघण्यापेक्षा, फोन यूज करण्यापेक्षा टॉक टू ईच अदर इन्स्टेड. जेवण करा, शांतपणे जेवण करा आणि बोलत जा एकमेकांजवळ, TV न पाहता, फोन न वापरता. दिस इज द फोन मॅनर्स ॲट होम. मॅनर इन पब्लिक प्लेस. आता पब्लिक प्लेसेसमध्ये म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पाळावयाचे मॅनर्स कोणते आहेत ते बघा. When we are outside, we represent our family and our school. जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा आपण कोणाला रिप्रेझेंट करतो, आपले फॅमिलीला आणि स्कूलला. हा कुठल्या शाळेचा, कोणाचा फॅमिलीचा, कोणाचा मुलगा, हे आपण ते दाखवत असतो. इन अ लायब्ररी, फॉर एक्झाम्पल, इन अ लायब्ररीमध्ये गेलात तुम्ही, ग्रंथालयामध्ये, कीप युअर व्हॉइस ॲज क्वाईट ॲज अ विस्पर, अदर्स आर ट्राईंग टू फोकस. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तुम्ही गेला नसाल तर बघा, लायब्ररीमध्ये गेल्यानंतर सर्व शांतपणे वाजत राहतात, तिथं गोंधळ चालत नाही, बोललेलं चालत नाही. तुमचा व्हॉइस म्हणजे आवाज ॲज क्वाईट ॲज विस्पर, म्हणजे कुजबुजण्यासारखा आवाज आला तरी आवाज करायचा असतो. म्हणजे तुम्हाला बोलायचं असेल तर फक्त कुजबुजून, असं जोरान बोलू नाही शकत तुम्ही. ते पुस्तक देतात असं नाही बोलू शकत, ते पुस्तक असं बोलू शकतो. ओके. कारण इतर हे
कॉन्सन्ट्रेट केलेले असतं त्यांनी त्याचे फोकस त्या वाचण्यावर असतो इतरांच्या, ते डिस्टर्ब होतील म्हणून. इन अ क्यू, रांगेत असताना पाळावयाचे मॅनर्स कोणते? इन अ क्यू, वेदर इट इज फॉर द स्कूल बस ऑर अ तिकीट, वेट फॉर युअर टर्न, डू नॉट पुश ऑर जम्प द लाईन. क्यू मॅनर्स कशी असतात? म्हणजे तुम्ही रांगेत उभे आहेत, बसची वाट पाहता येत नाही, सर्व लाईनमध्ये उभे आहेत, किंवा तिकीट काढायचे आहे तर तिकीटच्या लाईनमध्ये तुम्ही उभे आहेत, तर तुमची पाळी येई पावे, तर तुमचा नंबर येई पावे, तर वाट पाहायची असते. वेट फॉर युअर टर्न, डू नॉट पुश ऑर जम्प द लाईन. पुढे दुसऱ्यांना ढकलून पुढे न जायचं, पुढे मारून पुढे नंबर लावायचा प्रयत्न करायचा नाही. दिस इज द बॅड मॅनर्स, दिस इज नॉट क्यू मॅनर्स. ओके, क्यू मॅनर्स पाळायचे. वेट फॉर युअर टर्न. द इन्व्हायरमेंट मॅनर्स कसं असतं? नेवर थ्रो चॉकलेट वेफर्स ऑर वेस्ट ऑन द रोड, ऑलवेज लुक फॉर अ डस्टबिन, दिस इज अ मॅनर टुवर्ड मदर अर्थ. इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. मॅनर कसं असतं? मॅनर टुवर्ड मदर अर्थ म्हणजे आपली मातृभूमी, वसुंधरा, याचे ते पाळायचे मॅनर्स कसे असतात? तर तुम्ही चॉकलेट खात असाल तर त्याचे रॅपर रोडवर फेकू नये. ऑलवेज लुक फॉर डस्टबिन, जर तुम्हाला चॉकलेट खाल्ले असेल, काही खाल्लं असेल, तर त्याचे रॅपर हे रोडवर न फेकता तिथं डस्टबिन बघायची, त्याच्यात टाकायचे. दिस इज द मॅनर्स टुवर्ड मदर अर्थ. अंडरस्टूड? गॉट इट? हे मॅनर्स पाळा सर्व तुम्ही, लक्षात ठेवा. दिस इज द इम्पॉर्टंट लेसन आहे. ॲट अ फ्रेंड्स हाऊस, आता एखाद्या मित्राच्या घरी गेला तर त्याचे मॅनर्स कसे पाळायचे? व्हेन यू विजिट अ फ्रेंड, ग्रीट देअर पॅरेंट्स, डोंट जम्प ऑन देअर सोफा ऑर ओपन देअर फ्रीज विदाउट आस्किंग. तुम्ही गेलात एखाद्या मित्राच्या घरी, गेल्या आधी कोणाला भेटायला पाहिजे तुम्ही? ग्रीट देअर पॅरेंट्स, त्याचे आई वडील बसलेले असतील तर त्यांना आधी भेटा गेल्याबरोबर. सकाळी गेला असेल तर त्यांना म्हणा, दोघांना आईवडिलांना, त्यांच्या मित्राच्या आईवडिलांना, गुड मॉर्निंग अंकल, गुड मॉर्निंग आंटी असं म्हणू शकता. कसं काय, हाव आर यू, व्हॉट्सअप असं विचारू शकता. ओके. डोंट जम्प ऑन देअर सोफा, आणि त्यांच्या घरी गेल्याबरोबर मस्ती कोळाईपणा करायचा नसतो. तुम्ही लहान आहात, आतापासून जर मॅनर्स तुम्ही पाळले तर मोठे होऊन रिस्पॉन्सिबल सिटीजन होणार आहेत. डोंट जम्प ऑन देअर सोफा चांगला दिसला म्हणून तिथं बसून जम्प नाही करायचं. ओके. ऑर ओपन देअर फ्रीज विदाउट आस्किंग, त्यांचे फ्रीज आहे त्याच्यामध्ये त्याला उघडून पाण्याची बॉटल काढा, मिठाई काढा, हे करू शकत नाही. चुकीचे आहे, बॅड मॅनर्स. व्हेन लिव्हिंग ऑलवेज से थँक यू फॉर हॅव्हिंग मी ओव्हर, आणि जेव्हा तुम्ही मित्राच्या घरी बसून घरी जाणार तेव्हा जाताना काय म्हणा? थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ओव्हर. मी इथं आलो, मी इथं हे सर्व काही कशा पद्धतीने वागलो, मी ते सहन केलं किंवा पाळलं तर बघितलं, त्याला थँक्यू. तुम्ही माझे स्वागत केलं, मला हे खायला दिलं, ते खायला दिलं, याच विजयी थँक्यू भाऊ, असं त्याचं. याला म्हणतात फ्रेंड्स हाऊस मॅनर. बॉडी लँग्वेज, द सायलेंट मॅनर्स. आता मित्रांनो, बॉडी लँग्वेज तुम्हाला माहिती आहे का? बॉडी लँग्वेज म्हणजे फक्त शरीराचे अवयव हलवून सांगायचे असतात, इशारे करायचे असतात. बॉडी लँग्वेज, त्याला सायलेंट मॅनर म्हणतात. शिष्टाचार, स्तब्ध शिष्टाचार म्हणूया त्याला. कसं? डिड यू नो दॅट यू स्पीक इवन व्हेन युअर माउथ इज क्लोज, युअर बॉडी स्पीक्स. तुमचे तोंड बंद असताना सुद्धा तुम्ही बोलू शकता. कशाने? युअर बॉडी स्पीक, म्हणजे तुमचे शरीराचे अवयव समोरच्याला दाखवतील याला काय सांगायचे असं, याला म्हणतात बॉडी लँग्वेज. सायलेंट मॅनर असतात ते. जसं आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यांचं कॉन्टॅक्ट कसं करा? व्हेन टॉकिंग टू समवन, लुक ॲट देम, इट शोज यू आर कॉन्फिडेंट अँड लिसनिंग. जेव्हा तुम्ही एकमेकांजवळ बोलणार, मित्राजवळ किंवा कोणा दुसऱ्याजवळ बोलणार, तुमच्यापेक्षा मोठ्याजवळ बोलणार, तेव्हा आय कॉन्टॅक्ट ठेवायचा राहतो. आय कॉन्टॅक्ट म्हणजे काय? त्याच्या समोरच्या डोळ्यात डोळा टाकून बोलायचे राहतं, म्हणजे एकसारखं त्याच्याकडे पाहून बोलायचं असतं. लक्षात? काहींना बोलायची सवय कशी असते? आता अंकलजवळ बोलत असतील ना, किंवा अनोळखी व्यक्तीजवळ काही बोलत असतील ना, तर खाली मान करून बोलतील, इकडे तिकडे बघून बोलतात. ते बॅड मॅनर्स असतात. म्हणजे ह्या व्यक्तीला कॉन्फिडेंट नाही आहे भाऊ, असा अर्थ होतो. जेव्हा तेव्हा बोलणार तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीच्या आईजमध्ये बघून बोलायचं. ते काय दाखवतं आपल्यामधलं? कॉन्फिडेंट. आणि लिसनिंग म्हणजे कसं? तर समोरच्याला तुम्ही व्यवस्थित ऐकता आहेत आणि तो आपल्याला व्यवस्थित ऐकतोय हे समजतं, आणि तुमच्यातलं कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास समजतो. पॉस्चर, स्टँडिंग स्ट्रेट शो यू आर ॲक्टिव्ह,
लम्पिंग ऑर लिनिंग टू मच कॅन लुक लेझी. आणि बॉडी लँग्वेज पॉस्चर फार महत्त्वाचे आहे. कसं तुम्ही बोलताना सरळ बोलायचं, स्टँडिंग स्टील बोलायचं. इकडं ना झुकायचे ना तिकडे झुकायचे ना, पाय खाजवायचे ना हात खाजवायचा. लम्पिंग आणि क्लिनिंग करायचं नाही. जर तुम्ही बोलता बोलता पाय खाजवायला लागले, हात खाजवायला लागले, वाकायला लागले, तर तो काय होईल, तुम्ही लेझी आहात असं दाखवतो, ॲक्टिव्ह नाहीत असं होतं. आणि तुम्ही स्टँड स्टील उभे आहात, सरळ उभे आहेत आणि बोलतायत, तर तुम्ही ॲक्टिव्ह असं दिसतं पॉस्चरवरनं. द पॉवर ऑफ अ स्माईल. आता स्माईलची पॉवर काय असते, सामर्थ्य काय असते स्माईलचं? अ स्माईल इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. इट सेज आय एम फ्रेंडली विदाउट युजिंग एनी वर्ड. स्माईल काय दाखवतं, तर स्माईल हे एक प्रकारचं वैश्विक भाषा आहे. तर ते आय एम फ्रेंडली विदाउट युजिंग एनी वर्ड. तुम्ही किती फ्रेंडली आहात, फ्री आहात, तुमच्या त्या स्माईलवरनं दिसतं. लक्षात, नेहमी स्माईल ठेवायची. दिस इज द पॉवर ऑफ स्माईल. काही न बोलता तुमच्या स्माईलवरनं समोरच्या समजायला पाहिजे. लक्षात. आय एम सो हॅपी दॅट यू जॉईन आवर मॅजिक वर्क क्लब अँड लर्न these wonderful manners now. Keep them in your heart and remember to use them every day. मला आनंद झाला, लेखक म्हणतो मला आनंद झाला. काय आनंद झाला, तर तुम्ही या मॅजिक वर्क क्लबला जॉईन झालात आणि हे वंडरफुल थिंग्स शिकलात, मॅनर्स शिकलात. आता हे वरचे जे मॅनर्स तुम्हाला मी शिकवले, कसं केव्हा कधी बोलायचं, ते तुमच्या अंतःकरणात ठेवा, जपून ठेवा आणि नेहमी नेहमी त्याची आठवण करा आणि प्रत्येक दिवसाला ते वापरा. हां, 5 मॅजिक कीज असतील, सर्व मॅनर्स जे मी शिकवले ते तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके, गॉट इट. वर्ड बास्केट, याच्यामध्ये डिफिकल्ट वर्ड्स एक्सप्लेनेशन दिलं असतं. उदाहरणार्थ मिस्टेरियस असेल तर अ थिंग यू डोंट अंडरस्टँड ऑर कॅन एक्सप्लेन इझिली. मिस्टेरियस थिंग कशी असते की जे तुम्हाला समजणार नाही लवकर आणि तुम्ही त्याचे एक्सप्लेन करू शकत नाही इझिली, त्याला मिस्टेरियस थिंग म्हणतात. मॅनर्स काय असतं, मॅनर्स म्हणजे काय, द वे दॅट समवन बिहेव टुवर्ड अदर पीपल. दुसऱ्या व्यक्तींजवळ, इतरांजवळ कसं वागतो व्यक्ती, त्याला मॅनर्स म्हणतात. पॉस्चर म्हणजे काय, द वे दॅट अ पर्सन सीट, स्टँड, वॉक. पॉस्चर म्हणजे काय, एखादा व्यक्ती कसा बसतो, उभा राहतो, बोलतो, त्याला पॉस्चर म्हणतात. लिनिंग, टू बी इन अ पोझिशन दॅट इज नॉट स्ट्रेट ऑर अपराईट. लिनिंग म्हणजे सरळ उभं न राहता इकडे तिकडे वाकणं, त्याला लिनिंग म्हणतात. युनिव्हर्सल म्हणजे काय, अफेक्टिंग एव्हरीवन इन द वर्ल्ड, वैश्विक. लक्षात. तर अशा पद्धतीनं हा मॅनर्सचा लेशन आहे, द मॅजिक वर्क क्लब आहे, तर तुम्ही लक्षात ठेवायचे आणि घरी जाऊन अभ्यासायचे आहे. लक्षात मित्रांनो. ओके, व्हिडिओ आवडला, स्टोरी आवडली, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या व्हिडिओना लाईक आणि शेअर करत राहा. आणि या लेसनचे क्वेश्चन अँड आन्सर आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत.